आज आपण भारताच्या ज्या राजकीय संरचना आहेत आणि विशेषतः मध्ययुगीन भारताच्या ज्या राजकीय संरचना आहेत, त्या संदर्भातली आपली जी चर्चा मागच्या काही सेशनपासून चालू आहे, ती आपण पुन्हा आजच्या या व्याख्यानामध्ये कंटिन्यू करूया. मध्ययुगीन भारताचा जो राजकीय संरचनेचा जो ढाचा आहे, तो खरं तर वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि धर्मश्रद्धा याच्यावर तो उभा आहे. आणि ज्या मूल महत्त्वाच्या जे काही डायनॅस्टीज किंवा वेगवेगळी साम्राज्य किंवा किंगडम्स या मध्ययुगीन कालखंडामध्ये उत्तरेत, दक्षिणेत आणि दख्खनमध्ये किंवा मध्य भारतामध्ये होती, त्याचा उहापोह आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत. आणि या सगळ्यांचा ऐतिहासिक सिग्निफिकन्स किंवा एक ऐतिहासिक महत्त्व हे सुद्धा आपण अधोरेखित करत आलेलो आहोत. त्यामुळे भारताचा इतिहास समजून घेताना तो एवढा रामिश्र आहे की वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या लेन्सने, वेगवेगळ्या कंगोऱ्यातून त्या भारतीय इतिहासाकडे बघावं लागतं. म्हणजे जरी समजा मोठी साम्राज्य या ठिकाणी आली, तरी ती चिरकाल अशी टिकली नाही. त्या संपूर्ण साम्राज्यांना सुद्धा कुठल्या तरी एका लोकल किंवा कुठल्या तरी एका धर्मश्रद्धेच्या साम्राज्याने त्याला एक आव्हान दिलेलं, लढा दिलेला आहे, असंही आपला एक इतिहास आपल्याला सांगतो. त्यामुळे भारताचा इतिहास हा समग्रपणे येत नाही. त्यामुळे त्याचे कालखंड जे पडले त्यानुसार आपण भारताचा तुकड्या-तुकड्यांमध्ये इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत इत्यादी. आणि त्यामुळे आणि ह्या सगळ्या तिन्ही कालखंडाचं, कालपटाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे प्राचीन भारत हा मूलतः भारतीय प्रथा, परंपरा, ज्ञान परंपरा आणि इतर सर्वपूर्ण परंपरा या सगळ्यांचा त्याला आधार आहे. मध्ययुगीन भारत हा प्रामुख्याने वेगवेगळ्या सल्तनती, मुघल कालखंड आणि दक्षिणेतल्या सल्तनती, विजयनगरचं साम्राज्य, दख्खनी राज्य आणि इतर अनेक म्हणजे जे ओरिसामधलं गजपतीचं शासन, गोलकंड्याचं शासन, माळव्याचं शासन इत्यादी इत्यादी अशा एका या सगळ्या संपूर्ण कालखंडात मध्ययुगीन भारतात या सगळ्या किंगडमचा, साम्राज्याचा किंवा राज्य व्यवस्थेचा उगम आपल्याला दिसून येतो. तरी सुद्धा प्रामुख्याने हा संपूर्ण कालखंड हा मध्ययुगीन भारताचा कालखंड म्हणून ओळखला गेला. कारण या दोन्ही जो जुना प्राचीन भारत आहे आणि अर्वाचीन भारत आहे की ज्याला आपण आधुनिक भारत म्हणतो, त्या दोन्ही भारताच्या त्या दोन्ही कालपटाचे जे काही वैशिष्ट्य आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याच्यापेक्षा मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचे वैशिष्ट्य वेगळे आहेत आणि म्हणून तो एक मध्ययुगीन भारत म्हणून त्याला एक अधोरेखित करण्यात आला. म्हणजे तो केवळ फक्त कालपटाच्या दृष्टीने मध्यबिंदू असलेला इतिहास नसून एक वेगळ्या सांस्कृतिक आणि वेगळ्या भौगोलिक परिप्रेक्ष्यातून घडत गेलेल्या सल्तनी, सम्राटांचा, साम्राज्याचा आणि त्यांच्यामधल्या अंतर्गत मारामारीचा, संघर्षाचा, तहाचा तो संपूर्ण इतिहास आहे. आणि हा कालखंड पुन्हा मध्ययुगीन भारतामध्ये वेगळ्या पद्धतीच्या ज्या राजकीय संरचना उभ्या राहतात, त्या राजकीय संरचनेवर सुद्धा एक प्रकाशझोत टाकणारा कालखंड म्हणून ओळखला जातो. तर कुठल्या अर्थाने? कारण मध्ययुगीन भारताच्या ज्या काही राजकीय संरचना आहेत किंवा राज्य व्यवस्थेसंदर्भातले ज्या काही संकल्पना आहेत, विचार आहेत, ते प्राचीन भारतातल्या राज्यव्यवस्थेच्या संदर्भातल्या संस्था, संकल्पना, परिभाषा यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या ठरतात. त्याचं एक महत्त्वाचं मूलगामी कारण आपण मागच्या काही व्याख्यानामध्ये बघितलं होतं ते असं की मूलतः प्राचीन भारताच्या तुलनेमध्ये जो मध्ययुगीन भारताचा विकास होतोय किंवा मध्ययुगीन भारत म्हणून ज्याला आपण डिफाईन करतोय, त्या 8व्या, 9व्या, 10व्या शतकाच्या अवकाशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आक्रमणं या भूमीवर किंवा ज्याला आपण भारतवर्ष वगैरे वगैरे म्हणून त्या सगळ्या भूमीवर होताना आपल्याला दिसतात. ती प्रामुख्याने मिडल ईस्टर्न कंट्रीज किंवा तिकडे असलेले जे काही वेगवेगळ्या साम्राज्याचे हळूहळू वेगवेगळे तुकडे पडत गेलेले आणि इथे मायग्रेट झालेले, त्यामुळे मायग्रेशन, आक्रमण अशा संमिश्र प्रक्रियेमधून एक वेगळ्या पद्धतीच्या ढाचा जो की एक राजकीय आक्रमण आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि त्याचा एक सुरुवातीच्या काळातला जो काही सल्तनतींचा कालखंड आहे तो आपण अभ्यासला. मुघल कालखंड सुद्धा काही प्रमाणात आपण त्याच्या संदर्भातला स्पर्श केलेला मागच्या लेक्चर्समध्ये होतो. आज आपण दक्षिणेमध्ये नेमकं काय घडत होतं या काळामध्ये की ज्याला आपण बृहद अर्थाने मध्ययुगीन भारत म्हणतो.
की ज्याची खरं तर सुरुवात 1296 पासून सुरू होती. त्याचे प्रामुख्याने जे 2 घटक किंवा राजकीय वर्गीकरण आपण बघितलं राज्यव्यवस्थेचं, ते होतं मुघलकालीन आणि सल्तनतकालीन. परंतु या दोन्ही राजकीय प्रक्रिया किंवा राजकीय संरचना या उत्तर भारत केंद्रित होत्या. जरी या सगळ्या दोन्ही महत्त्वाच्या राजवटी या मध्ययुगीन भारताच्या भागाच्या, तरी त्या समग्र भारताचा भाग नव्हत्या. हेही त्याच्यामध्ये एक अनुल्लेख किंवा त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या 2 महत्त्वाच्या राजकीय साम्राज्यांनी एक मोठा भूभाग भारताचा, ज्याला आपण वर्तमान काळात भारत हा देश म्हणतो, त्याचा एक मोठा भूभाग व्यापलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे त्यांचा एक अखिल भारतीय प्रेझेन्स आपल्याला काही प्रमाणात जरी दिसून येत असला, तरी नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे विशेषतः किंवा समांतरपणे आपल्याला मध्य भारत आणि दक्षिण भारतामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या राजकीय संरचना आणि राजकीय नेते हे उदय त्याचा होत असताना आपल्याला दिसून की ज्याची सुरुवात आपण विजयनगरचं साम्राज्य हे सल्तनतींच्या किंवा मुघल साम्राज्याच्या तुलनेमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या सुद्धा पूर्णपणे वेगळं साम्राज्य म्हणून उदयास येतं की ज्याचा स्रोत हा पुन्हा दक्षिणेतलाच आहे. त्यामुळे उत्तरेमध्ये मुघल सम्राट आणि सल्तनती ह्या अत्यंत बलशाली प्रबळ असताना सुद्धा दख्खनमध्ये वेगळ्या पद्धतीच्या राजकीय संरचना उभ्या राहिल्या. म्हणजे प्रामुख्याने दख्खन म्हणजे या कालखंडाच्या संदर्भात जर आपण दख्खनचा भाग समजून घेतला की ज्याला डेक्कन स्टेट्स असं म्हटलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये एक वेगळं साम्राज्य की ज्याला आपण तेही एक सल्तनतीचाच भाग होता, पण तो वांशिकदृष्ट्या मुघल किंवा मुघल किंवा आतापर्यंतच्या सल्तनती होऊन गेल्या त्यांच्यापेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या वेगळी सल्तनत होती आणि तिचं नाव बहामनी सल्तनत असं होतं. त्यामुळे दख्खन राज्यामधल्या किंवा दख्खनी प्रांतामधली जी काही राज्यव्यवस्था होती त्याच्या संदर्भात आपण बहामनी साम्राज्याचा आणि नंतर त्याचे जे काही विघटन झालं त्याचाही उल्लेख आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि अतिदक्षिणेकडचा जो भाग आहे त्यामध्ये विजयनगर हे एक प्रचंड गौरवशाली असं जे काय साम्राज्य उभं राहिलं त्याचाही आपण उहापोह करणार आहोत. विजयनगरच्या साम्राज्याच्या संदर्भात आपण काही गोष्टींचा उहापोह खरं तर मागच्या व्याख्यानामध्ये केला, परंतु हा जो काही दक्षिण भारत आणि दख्खन स्टेट्सचा काळखंड आहे किंवा प्रांत आहे याचा इतिहासही थोडासा बराचसा विस्तृत, बृहत आणि थोडासा कॉम्प्लेक्स असल्यामुळे आपण अगोदरच म्हटलं की ह्या व्याख्यानाची जी काय 2-3 भागामध्ये हा सगळा पट समजून सांगण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे या ठिकाणी विजयनगर किंवा दख्खनी साम्राज्य समजून घेताना आपल्याला विजयनगर साम्राज्याची स्थापनेपर्यंतचा इतिहास आपण मागच्या व्याख्यानात समजून घेतला. आज आपण त्याच्या पुढचे जे काही टप्पे आहेत म्हणजे त्यामध्ये अस्थिरतेचा कालखंड आहे. याच कालखंडामध्ये एक पोर्तुगीजांचं एक वेगळ्या पद्धतीचं आक्रमण आणि एक वेगळी राजकीय शक्ती म्हणूनचा उदय होण्याचा कालखंड सुद्धा आहे. तेव्हा त्या संदर्भात सुद्धा आपण स्पर्श करणार आहोत आणि पॅरल किंवा समांतरपणे आपल्याला बहामनी सम्राटांचा किंवा बहामनी साम्राज्याचा सुद्धा उल्लेख करायचा. त्यामुळे आजच्या लेक्चरचा किंवा विजयनगर साम्राज्याचा उदयाचा भाग समजून घेताना आपण हळूहळू त्याला इतर जे काय बहामनी साम्राज्य, पोर्तुगीजांचा एक राजकीय शक्ती म्हणूनचा उदय या बिंदूंभोवती ह्या सगळ्या व्याख्यानाची चर्चा होणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रारंभिक टप्पा जो समजला जातो विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेचा आणि एकत्रीकरणाचा सुद्धा, कारण केंद्रामध्ये किंवा ज्याला उत्तरेमध्ये मुघल सम्राट आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तो मुघल सम्राट हे मुस्लिम धर्मीय म्हणून एक आयडेंटिटी इस्टॅब्लिश होते आणि त्याला एक पर्यायी वेगळ्या पद्धतीची हिंदू कन्सॉलिडेशन्स आपल्याला दक्षिणेमध्ये होताना दिसते. उत्तरेमध्ये सुद्धा काही किंगडम्स किंवा छोटी छोटी राज्य त्यांच्या हिंदू अस्मिता उजागर करून पाहत होत्या किंवा त्या मुघलांच्या कालखंडाच्या संदर्भामध्ये सुद्धा काहींनी सुरुवातीला प्रखरपणे लढाया दिल्या परंतु ते हारले. ओके. आणि त्यामुळे खरं तर वेगळ्या पद्धतीचं आक्रमण म्हणून उत्तरेतल्या मुघलांच्या सल्तनतींना किंवा मुघलांच्या राज्यव्यवस्थेला एक वेगळ्या पद्धतीचं सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्यासह दक्षिणेतल्या विजयनगर साम्राज्याने एक पर्यायी राजकारण दिलेलं आपल्याला दिसून येतं.
की ज्याची मुहूर्तमेढ किंवा ज्याच्यामधले महत्त्वाचे शासक हे कृष्णदेवराय, रामराया वगैरे वगैरे झाले. परंतु या विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेचा जो काही कालखंड आहे तो खरं तर जो प्रारंभिक टप्पा आहे तो 1333 ते 1509 हा समजला जातो. आणि पुढे 1509 नंतर विजयनगर सम्राटांमधला त्या साम्राज्याचा एक महत्त्वाचा शासक तयार होतो की ज्याच्यामुळे खरं तर विजयनगर साम्राज्य त्याची ख्याती आणि त्याच्यामधल्या असलेल्या महत्त्वाच्या सांस्कृतिक ठाशीव अशा गोष्टी याचा उदय आपल्याला होताना दिसतो. त्यामुळे 1509 ते 1529 हा जवळजवळ 20 वर्षाचा जो कालखंड आहे त्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये कृष्णदेवराया हे विजयनगर साम्राज्याचे सम्राट म्हणून उदयास येतात. परंतु नंतर कृष्णदेवरायानंतर पुन्हा एक वेगळ्या पद्धतीच्या अस्थिरता आपल्याला दिसून येते आणि ती अस्थिरता जवळजवळ 1529 पासून ते 1542 आणि पर्यायाने विजयनगर साम्राज्याच्या अंताच्या दिशेने सुद्धा जाताना आपल्याला दिसून येते. ज्याची लढाई नंतरच्या काळामध्ये 1544ला होते आणि त्याच्यामध्ये विजयनगर साम्राज्य हे ऑफिशियली लयास जातं आणि बहामनी साम्राज्य अजूनही काही काळ तर धरून राहतं. म्हणजे बहामनी साम्राज्यामध्ये नंतर विघटन घडताना आपल्याला दिसत येत असलं तरी विजयनगर साम्राज्य हे नंतरच्या काळामध्ये लयास जातं. त्यामुळे हा जो कालखंड आहे 1336 पासून ते नंतरच्या जोपर्यंत ही विजयनगर साम्राज्य लयास जाते तिथपर्यंत याच्यातून आपल्याला असं दिसून येतं की उत्तरेमध्ये कुठल्याही पद्धतीच्या राजकीय सत्ता असल्या तरी दक्षिणेमध्ये एक वेगळ्या पद्धतीचे ज्यांनी जवळजवळ 200 वर्ष बहामनी आणि विजयनगर साम्राज्य हे दक्षिण आणि अतिदक्षिणेकडच्या भूभागावर टिकून असल्याची नोंद आपल्याला दिसून येते. आणि अस्थिरतेचा जो कालखंड आहे त्या अस्थिरतेच्या कालखंडामध्ये खरं तर अंतर्गत मारामाऱ्या आणि बहिर्गत मारामाऱ्या या संघर्ष याची नोंद आपल्याला दिसते. आणि अंतर्गत मारामाऱ्यामध्ये दक्षिण भारताच्या अंतर्गतल्या मारामाऱ्या म्हणून सुद्धा एक वेगळं निर्देश यामध्ये अपेक्षित आहे की ज्यामध्ये बहामनी साम्राज्याचा उदय झाल्याच्या नंतर बहामनी आणि विजयनगर ही दोन जरी दक्षिणेतली राज्य असली तरी त्याच्यामध्ये काय फार सलोखा होता असा होता. कारण ही दोन्ही राज्यांचे उद्दिष्ट सगळे वेगळे होते आणि काही मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात दोन राजांमध्ये परस्पर संबंध तर असतच परंतु एक परस्पर स्पर्धा सुद्धा होती. तर त्या स्पर्धा आणि त्याचे आर्थिक आधार या भोवती खरं तर विजयनगर आणि बहामनी साम्राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे संबंध विकोपाला गेलेले आपल्याला दिसून येतात. ते जास्त विध्वंसक होऊ नये यासाठी खरं तर नंतर बहामनी आणि विजयनगर यांच्यामध्ये करार समझोता सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो की ज्या अंतर्गत किमान काही युद्धाचे नियम म्हणजे कमी क्रूरता असलेले वर्तणूक हे युद्धाचे नियम म्हणून अधोरेखित करावे अशा पद्धतीच्या गरजा उत्पन्न होतात. आणि नंतर परंतु सुरुवातीचा जो टप्पा आहे की ज्यामध्ये एक वैभवशाली विजयनगर साम्राज्य पर्यायी सांस्कृतिक ओळख असणारं साम्राज्य दक्षिण भारतामध्ये आपलं नावलौकिक करतं आणि त्याच्यामुळे त्याचा अतिदक्षिणेकडचा सुद्धा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढतो जोपर्यंत मुस्लिम राज्य उभे राहत नाही. मुस्लिम म्हणजे बहामनी सल्तनतीचं विभाजित स्वरूप की ज्यामध्ये सुरुवातीच्या काळात या मराठवाडा स्टेट्स आणि तेलंगणा किंवा गोलकोंडा किंवा सगळ्या भूभागाचा मिळून एक जो काही भौगोलिक प्रदेश होता की ज्याला बहामनी साम्राज्य म्हणून ओळखलं गेलं. परंतु याच्यामध्ये विघटन झाल्याच्या नंतर बहामनी साम्राज्य हे जवळजवळ 5 वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागले गेले की ज्याचा नामोल्लेख आपण पुढच्या स्लाइड्समध्ये करणार आहोत. आणि नंतर आपण विजयनगरचं धर्म राजकारण त्यांच्या संदर्भात अंतर्गत भूमिका आणि प्रशासन या सगळ्यांचा सुद्धा उद्दिष्ट या सगळ्यांचा सुद्धा उहापोह करणं आपल्याला खरं तर 14व्या आणि 16व्या शतकाचा हे असं 200 वर्षामध्ये विजयनगरच्या साम्राज्याशी आपला विजयनगरचं साम्राज्य जवळजवळ 200 वर्षे टिकलं आणि त्यांचं बहामनी शासकांशी दक्षिणेकडच्या संबंधांशी दक्षिणेकडच्या राजांशी सुद्धा त्यांचे संबंध आपल्याला दिसतील मुळाचे विजयनगर साम्राज्याचे. आणि नंतरच्या काळामध्ये या साम्राज्याच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया होती आणि पर्यायाने ऱ्हासाची सुद्धा प्रक्रिया आपल्याला दिसून येतं. तर ह्या सगळे जे मुद्दे आहेत म्हणजे 14व्या ते 16व्या शतकात एक नवीन पद्धतीचा विजयनगरचा विस्तार या प्रकरणातून समजून घेता येईल आपल्याला. बहामनी शासक आणि दक्षिणेकडच्या राजाशी विजयनगर साम्राज्याचे असलेले संबंध तपासून पाहता येऊ शकतात.
हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. आणि नंतरच्या काळामध्ये प्रशासकीय व्यवस्था आणि महसुलाची व्यवस्था म्हणून ज्या काही वेगवेगळ्या पदावल्या होत्या, जसं की नयनकार, अय्यगर याचे सुद्धा नामोल्लेख आपल्याला या ठिकाणी करायचे. त्यामुळे दक्षिण आणि दक्षिण भारतातील खरं तर नवीन पद्धतीच्या किंवा पर्यायी राजकीय निर्मिती आणि त्याचं जे कुठल्या पद्धतीचं स्वरूप होतं याचं मूल्यांकन या व्याख्यानामधून होणं अपेक्षित आहे. आणि दख्खनी खानदानी आणि नवागत ज्याला अफाकी म्हणतात यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष आपल्याला दिसून येतो. या संघर्षाचं सुद्धा विवेचन या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे किंवा ते विवेचन आपण समजून घ्यावं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट अधोरेखित करण्यात आलेलं आहे. आणि नंतरच्या काळात हळूहळू बहामनी सल्तनत सुद्धा लयास केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बहामनी सल्तनतीमध्ये जे काही महत्त्वाचे दोन प्रकार, एक जे लोकल किंवा दख्खनी खानदानी मुस्लिम समूह किंवा मुस्लिम अधिकारी आणि नवागत किंवा अफाकी ज्याला म्हटलं जातं, की जे खरं तर बाहेरून मध्य पूर्वेतून काही विशिष्ट सरदार आणि काही महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांना जे काय आयात केलं जातं, तर त्यांना नवागत किंवा अशापैकी यांच्यामध्ये त्यांच्या हितसंबंधांवरनं एक कुजबूज किंवा त्यांच्यामध्ये आपल्याला संघर्ष दिसून येतो. त्यामुळे हा संघर्ष सुद्धा आपल्याला समजून घेता येऊ शकतो. त्यामुळे 14व्या शतकामध्ये खरं तर बहामनी आणि विजयनगर या दोन समांतर राज्यव्यवस्थांची अस्तित्व आपल्याला या दक्षिण भारतामध्ये दिसते. त्यामुळे खरं तर सुरुवातीला सुलतानाने हरिहर बुक्का म्हणजे जो संगमाचा पुत्र होता, जो शेवटचा राजसिंह होता, त्याचा मुलगा होता बुक्का, यांना या प्रदेशावर राज्य करण्यासाठी पाठवलेलं होतं. ओके. परंतु तुघलक राजवटीचा अंत झाल्याच्या नंतर त्याची जागा जी आहे म्हणजे या भूप्रदेशाची, याला मराठा स्टेट्स म्हणून सुद्धा, मराठवाडा स्टेट म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्या सगळ्या भूभागावर आणि ऐतिहासिकदृष्ट्या जो जास्त समर्पक शब्द आहे तो म्हणजे दख्खनी प्रदेश. या दख्खनी प्रदेशांवर मुघल सत्ता जाऊन बहामनी सल्तनतीची स्थापना झाली. सुरुवातीला हरिहर आणि बुक्का हे सल्तनतीच्या तुघलकच्या सगळ्या राजवटीच्या काळामध्ये मुस्लिम प्रभावामध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. ते खरं तर हिंदूच होते, पण हळूहळू ते हिंदू मग मुस्लिम धर्मांतराकडे जात होते. परंतु जेव्हा त्याची नियुक्ती सम्राट किंवा तुघलकाने दक्षिणेकडे केली, त्या काळात त्यांच्यामध्ये किंवा त्यांनी या भूभागावर जो नंतरच्या काळात ताबा मिळवला बहामनी सल्तनतीच्या संदर्भाने, तर त्याच्यात नंतर खरं तर त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं हिंदूंसाठीचं किंवा हिंदूंचं असं राज्य या भूभागावर स्थापन केलेलं होतं. त्यामुळे ही दोन्ही साम्राज्य बहामनी आणि विजयनगरचं, या दोन्हींचा जो काही भौगोलिक आधार आहे तो दख्खन आणि अतिदक्षिणेकडचे काही भूप्रदेश आणि काही पूर्वेकडे, जसं की ओरिसाचे गजाधिपती, ओके, आणि इत्यादी इत्यादी किंवा मुसोलीपट्टम वगैरे सुद्धा हा भौगोलिकदृष्ट्या प्रदेश होता की ज्यामध्ये बहामनी आणि विजयनगर ह्या दोन्ही साम्राज्यांचा उदय आपल्याला दिसून येतो. परंतु याच्यातून आपण एक वेगळ्या पद्धतीच्या पर्यायी राजकीय गोष्टी सुद्धा कशा उभे राहिल्या हे बघून घेताना आपल्याला ह्या सगळ्या जो मध्य भारत होता आणि विशेषतः गोदावरीकडचा असा जो भूप्रदेश होता, तो सगळा संपूर्ण भूप्रदेश हा दख्खन किंवा डेक्कन म्हणून ओळखला गेला. आणि दख्खनची स्वतःची अशी एक भौगोलिक ओळख आहे, म्हणजे विकसित पद्धतीचं असलेलं पसरलेलं जंगल, झाडं, नद्या इत्यादी इत्यादी किंवा एक वेगळ्या पद्धतीचा खडक, जो बेसॉल्ट खडकाने हा दख्खनचा पठारी प्रदेश बनलेला आपल्याला दिसतो. पर्वत, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, डोंगर रांगा इत्यादी इत्यादी. त्यामुळे एका बाजूला नदी किंवा नद्यांचं प्राबल्य तर त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात होतंच. त्यामुळे नर्मदा महानदीचा प्रदेश म्हणून सुद्धा दख्खनला ओळखलं गेलं. त्यामुळे एका बाजूला नर्मदा नदी आणि दुसऱ्या बाजूला महानदी याच्या पेचामध्ये असलेला जो भूप्रदेश होतो दख्खन, किंवा दुसऱ्या परिभाषेमध्ये दख्खनच्या पश्चिमेला अशा लांब किनारी, समुद्री किनारे किंवा पट्ट्या आढळून आल्या आणि पूर्वेकडे घाट होते. त्यामुळे हा सगळा जो ज्याचं भौगोलिक विश्लेषण केलं जाते, ह्याची सगळी बाब दक्षिण भारतात म्हणून सुद्धा गणली जाते. आणि खरं तर मराठ्यांपासून
खरं तर मराठ्यांपासून दख्खनमधल्या विशिष्ट भौगोलिक रचनेची वैशिष्ट्य आपल्याला आढळून येतात आणि मराठा साम्राज्याने त्याचा अत्यंत इफेक्टिव्हली वापर त्यांच्या कार्यकाळामध्ये केला आणि त्यामध्ये मग चौल किंवा चौल किंवा दाभोळ ही त्या काळातली अत्यंत प्रसिद्ध बंदरं म्हणून उदयाला आलेली होती की ज्यांच्याद्वारे पोर्तुगीज आणि इतरही महत्त्वाचे जागतिक व्यापारी या बंदरातून तयार झाले आणि ह्या बंदराचा जो प्रमुख उपयोग आहे तोही मोठ्या प्रमाणामध्ये आयात निर्यात किंवा परदेशामध्ये वस्तू पाठवण्यासाठी किंवा कुठल्याही महत्त्वाच्या कुठल्याही अन्य परंतु महत्त्वाच्या गोष्टींची आयात निर्यात करण्यासाठी खरं तर दाभोळ आणि चोल या बंदरांचा वापर केलेला आपल्याला दिसतो. ओके. त्यामुळे गोवा हे खरं तर विजयनगर आणि बहामनी यांच्या साम्राज्यांमधली सीमारेषा म्हणून उभं राहताना दिसतं आणि गोव्यानेही स्पष्टपणे म्हणजे तो बहामनी साम्राज्याचा भाग म्हणून राहील की विजयनगर साम्राज्याचा भाग म्हणून राहील याची काही फार हे नाही, परंतु त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोवा हे एक सीमा म्हणून त्याच्याकडे दख्खनचा उल्लेख चाललेला असल्यामुळे दख्खनच्या निसर्ग संपन्न आणि इतर वातावरणासह दख्खनमधली जी माती आहे ती अत्यंत समृद्ध, त्याला ब्लॅक सॉईल म्हणून ओळखलं गेलं, काळी माती म्हणून ओळखलं गेलं आणि त्या काळ्या मातीचं वैशिष्ट्य म्हणजे या काळ्या मातीमध्ये कापूस हा हे उत्पादन अत्यंत भरघोसपणे घेतलं जातं. या काळी माती ही कापसाच्या उत्पादनासाठी अत्यंत पोषक म्हणून आतापर्यंत समजली गेली आहे आणि त्यामुळे दख्खनमध्ये याही काळात मध्ययुगीन भारताच्या कालखंडामध्ये सुद्धा दख्खन हे त्याच्या समृद्ध कापूस उत्पादनाची ओळख त्याची जडलेली आपल्याला दिसून येते. आणि दक्षिण भारतामध्ये पुन्हा कृष्णा गोदावरीचे खोरे आहेत. कृष्णा गोदावरी किंवा तुंगभद्रा किंवा प्रायमरली तुंगभद्राच्या खोऱ्यावरचा खोऱ्यावरनं खरं तर बहामनी आणि विजयनगर या दोन साम्राज्यांमध्ये आपल्याला वाद होता असं दिसून येतं. ओके. त्यामुळे कृष्णा तुंगभद्राचं खोरं हे ऐतिहासिक दृष्टिकोनातून आणि बहामनी आणि विजयनगरी साम्राज्यांचे आंतरसंबंध तपासून बघण्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा भौगोलिक प्रदेश म्हणून त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या भूप्रदेशाच्या किंवा ज्याला आपण दख्खन म्हणून डिफाईन केले अधोरेखित केले त्याच्या पूर्वेकडचा जो पट्टा होता तो किनारपट्टीचा प्रदेश होता आणि त्या प्रदेशामध्ये मग कोरोमंडल किनारपट्टी किंवा त्याचा अपोजिट पश्चिम जो मार्ग होता की ज्याच्याकडे मलबार रूट्स म्हणून ते ओळखले. त्यामुळे आणि अशा पद्धतीचा जो काही भौगोलिक प्रदेश आहे की जो नर्मदा आणि महानदीच्या दरम्यान आहे की जो विजयनगर आणि बहामनी राज्यातली सीमारेषा स्पष्ट करणाऱ्या गोवा प्रांताशी नजदीक आहे. दक्षिण भारताच्या संदर्भामध्ये तुंगा आणि कृष्णा आणि तुंगभद्रेचे खोरे सुद्धा याच भूप्रदेशामधून वाहतं किंवा जातं. त्यामुळे हे सगळे एक महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहे, परंतु हे सगळे भौगोलिक वैशिष्ट्ये किंवा वेगळ्या पद्धतीचा भूगोल या भूप्रदेशाच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी कळतो. आपला जो मुख्य मुद्दा आहे तो या सगळ्या भौगोलिक पार्श्वभूमीवर एक वेगळ्या पद्धतीचं साम्राज्य की ज्याला आपण हळूहळू विजयनगरचं साम्राज्य असं म्हटलं आणि त्याची नेमकी सुरुवात कशी तशी विविध टप्पे म्हणून काय तर पहिला जो टप्पा आहे की ज्याला प्रारंभिक टप्पा म्हणून किंवा प्रारंभिक गोष्ट म्हणून ओळखली जाते तो खरं तर 1336 ते 1509 या कालखंडाचा आहे याचा आपण उल्लेख केला आहे. ओके. परंतु याच काळामध्ये विजयनगर बहामनी आणि रेड्डी यांच्यामध्ये या सगळ्या साम्राज्यासाठी वेगळ्या पद्धतीची संघर्ष आपल्याला दिसून येतो. त्यामुळे 1336 ते 1422 दरम्यान विजयनगर आणि तेलुगू चोळा सरदारासह बहमनी नंतरच्या वेल्मा राजपुडा किंवा राजमुंद्रीच्या रेड्डींना विजयनगरशी हात मिळवणी करावं लागतं. ओके. त्यामुळे हळूहळू खरं विजयनगर साम्राज्य म्हणजे प्रारंभिकचा टप्पा जर आपण गृहीत धरला तर विजयनगरचं साम्राज्य त्याची एक स्वतःची ओळख अस्मिता याही काळात तयार करत होतं. ओके. आणि विजयनगरच्या साम्राज्याला हळूहळू मग रेड्डीज राजकोंडाज तेलुगू चोळा इत्यादी येऊन मिळतात. ओके. आणि वेगळ्या पद्धतीच्या हातमिळवणी त्याच्यामध्ये होत्या.
आणि नंतरच्या काळात जो पुढचा टप्पा आहे इतिहास म्हणूनचा, तो 1422 ते 1443 या दरम्यान रायचूर दोआबाचं विलिनीकरणामधून किंवा विलिनीकरणाचा निर्णय होतो आणि त्या विलिनीकरणाच्या निर्णयामुळे अ, दोघांमध्ये संघर्ष सुरू होताना दिसतो. आणि दोघांमध्ये म्हणजे कोणामध्ये, तर मराठवाडा राज्यामध्ये स्थापित असलेले जे काही बहामनी राज्य आहे ते आणि दक्षिणेकडचे मराठी, मावळे इत्यादी ते. ओके, याच्यामध्ये खरं तर संघर्ष होत असताना सुद्धा तो अंदाज आला होता. परंतु अ, यामध्ये विजयनगरचा पराभव स्पष्टपणे आपल्याला याच कालखंडामध्ये 1422 ते 1443 या कालखंडामध्ये झाला आणि बहामनी साम्राज्य पुढे अजून काही वर्ष तक धरून राहिलं, पण विजयनगरचे साम्राज्य बहामनीच्या अगोदरच लयाला गेले. 1465 ते 1509च्या दरम्यान पुन्हा विजयनगरला गोवा, चोल, दाभोळ अ, इत्यादी किंवा बहामनीने ताब्यात घेतलेल्या गोष्टी सुद्धा गमावल्या लागलेल्या आहेत. त्यामुळे हा एक महत्वाचा. त्यानंतर बिजापूर राज्याची स्थापना सुद्धा खरं तर याच टप्प्यामध्ये होताना आपल्याला दिसतो आणि बिजापूर साम्राज्य हे बहामनी साम्राज्याच्या बहामनी साम्राज्याच्या संदर्भात आपल्याला त्याचं गरजेचं आहे. त्यामुळे पश्चिमेकडची बंदरं जी होती विजयनगरच्या पश्चिमेकडे, ती म्हणजे गोवा, चोल, दाभोळ. तर या सगळ्यांचं सुद्धा एक परिप्रेक्ष्य आपल्याला नंतरच्या काळामध्ये बदललेला आपल्याला दिसतो. आणि 1490 मध्ये युसुफ आदिल खान याच्या नेतृत्वाखाली खरं तर विजापूर या राज्याची स्थापना होताना आपल्याला दिसते. त्यामुळे बहामनी सत्ता लयाला गेल्याच्या नंतर विजयनगर चे साम्राज्य सुद्धा हळूहळू वीक होताना आपल्याला दिसते. त्यामुळे बहामनी सत्ता ही अत्यंत बहामनी सत्ता जी आहे ती अत्यंत एक वेगळ्या ढाच्याची, वेगळ्या संस्कृतीची होती आणि त्या बहामनी सत्तेने विजापूरच्या आदिलशहांकडनं खरं तर ती आलेली होती. गोविलकोंडा, रायपूर आणि गुलबर्गा, ओके, हे प्रदेश तिने आपल्याला जिंकून घेतलेले दिसतात. आणि बहामनी साम्राज्यांकडून खरं तर बिदर हा प्रांत त्याच्यावर पाणी सोडवलं लागतं. आणि जसं म्हणजे हे कृष्णदेवरायाच्या कालखंडामध्ये ज्या काही महत्वाच्या ऐतिहासिक घडामोडी, इव्हेंट्स घडत आहेत त्याचा परिपाक. परंतु 1510 किंवा याच कालखंडाच्या सुरुवातीला एक वेगळी राजकीय शक्ती ज्याचा उदय होतो, त्या शक्तीचं सुद्धा थोडंसं कॉग्निझन्स घेणं गरजेचं आहे. त्यामुळे 1510ला पोर्तुगीज हे खरं तर गोवा, दंडाराजोरी आणि दाभोळ ही 3 महत्त्वाची ठिकाणं आपल्या ताब्यात घेतात आणि त्यांच्या अस्तित्वाची खूण स्थापित करताना आपल्याला दिसतं. परंतु कृष्णदेवराय आणि इतरांच्या सहकार्यामुळे पोर्तुगीजांचं आणि विजयनगरचं तसा काय फार संघर्ष होताना आपल्याला दिसतो. इनफॅक्ट काही भागामध्ये हेच पोर्तुगीजच या साम्राज्याला पोर्तुगीजांनीच या साम्राज्याला वेगळ्या पद्धतीची मदत केलेली आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय आणि तो खरं तर प्रामुख्याने या कालखंडामध्ये ट्रेड, जे हॉर्स ट्रेड किंवा घोड्यांचा व्यापार आपल्याला होताना दिसतो. आणि वेगळ्या पद्धतीची रचना सामाजिक, राजकीय, आर्थिक अशी स्थापित करायची या काळात असल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचे नवीन महसूल जमवण्याचे ज्या गोष्टीसुद्धा त्या गोष्टी म्हणून आपल्याला याच्याकडे बघता येईल. त्यामुळे घोड्यांचा वापर हा सुद्धा प्रचलित असलेला व्यापार होता या कालखंडाच्या संदर्भातला. आणि जसं म्हटलं की पोर्तुगीजांचा उदय या कालखंडामध्ये कृष्णदेवरायाच्या काळात होते, त्या कालखंडात आपल्याला होताना दिसतो. परंतु पोर्तुगीजांचे आणि विजयनगर साम्राज्याचे खरं तर मैत्रीपूर्ण संबंध मिळतात. आणि या मैत्रीपूर्ण संबंधांचा दाखला काय, तर पोर्तुगीजांनी विजापूरच्या इस्माईल आदिल खानच्या विरोधात विजयनगर साम्राज्याला मदत केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे इस्माईल आदिल खान यांनी विजापूर स्टेटची स्थापना केली आणि या
विजापूर स्टेटच्या विरोधात खरं तर विजयनगर साम्राज्य सुद्धा या आदिल खानाच्या विजापूर साम्राज्याच्या विरोधात इथलं जे साम्राज्य होतं ते होतं विजयनगरचं साम्राज्य, आणि पोर्तुगीजांनी त्या विजापूरच्या जो काही शासक होता इस्माईल आदिल खान त्याच्या विरोधात मदत केलेली आपल्याला दिसून येते. आणि नंतरचा जो टप्पा आहे 1519 ते 42 तो अस्थिरतेचा टप्पा म्हणून ओळखला जाण्याची ही काही प्रमुख कारण की एक विजयनगरचं सिंहासन मिळवणं हाच एक मुख्य उद्देश खरं तर त्याही काळातल्या संपूर्ण राज्यव्यवस्थेचा किंवा जे काही लोकप्रतिनिधी होता त्यांचा तो. तेव्हा विजयनगरचं जे सिंहासन आहे त्या सिंहासनावर नेमका ताबा कुणाचा राहील याला घेऊन एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष किंवा रसिकेत जी झालेली आहे ती खरं तर या अस्थिरतेचा कालखंड म्हणून अधोरेखित झाली. त्यामुळे विजयनगरचं सिंहासन हे खरं तर अच्युतराया याच्या ताब्यात 1519 ते 42 या काळामध्ये कृष्णदेवरायाचा हा कृष्णदेवराया विजयनगर साम्राज्यामधला अत्यंत महत्त्वाचा माणूस किंवा शासक. त्याचा भाऊ अच्युतरायाला खरं तर 1529 ते 42 या कालखंडामध्ये विजयनगरच्या सिंहासनावर अधिष्ठ होण्याची संधी मिळते. आणि तो काही कालखंड गेल्याच्या नंतर पुन्हा विजयनगर साम्राज्यामध्ये उत्तराधिकाऱ्याला घेऊन एक वेगळा कौटुंबिक संघर्ष दिसून येतो. त्यामुळे अच्युतरायाचा मुलगा आणि त्याचा पुतणी सदाशिव यांच्यामध्ये सिंहासनाधीश म्हणून कोण असेल याचा एक रिसकेस होते, परंतु उत्तराधिकारी म्हणून त्याचा मुलगा सदाशिव हा सिंहासनाधीश होतो. परंतु खरी सत्ता कधी होतो तो 1542 परंतु खरी सत्ता कृष्णदेवरायाचे जवाई रामरायाच्या हाती राहिली. त्यामुळे हा सुद्धा एक महत्वाचा ऐतिहासिक घटक या कालखंडाला समजून. याच कालखंडामध्ये खरं तर वेगळ्या पद्धतीचे पारंगत असे मुस्लिम सरदार खरं तर काहींनी मागवले होते किंवा आले होते मध्ययुगीन भारतातून. परंतु विजयनगर साम्राज्याचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या पद्धतीच्या धार्मिक सामाजिक सांस्कृतिक रचनांना त्यांना सामोरं जावं लागलं त्याही काळामध्ये त्यांच्या लष्करामध्ये मुस्लिमांना प्रवेश दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे एका बाजूला एक वेगळ्या पद्धतीचं खांदाबद्दल किंवा ही सगळी या ठिकाणी किंवा या परिस्थितीमध्ये बदलानुरूप काही नवीन सूचना गोष्टी आपल्याला या कालखंडामध्ये घडताना दिसून येतात. त्यामुळे अगोदरचे जे काही हिंदू राजे होते म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळतात, परंतु प्रामुख्याने मुस्लिम राजवटीच्या कट्टरपणे विरोधात असलेले राजे या भूभागावर किंवा अशा पद्धतीचा विचार ठेवणारे राजे सुद्धा होते. परंतु विजयनगर साम्राज्याची खासियत आपल्याला अशी म्हणून अधोरेखित करता येते की परिस्थितीनुरूप वेगवेगळ्या पद्धतीची धोरणं आपल्याला या कालखंडामध्ये ठरवली गेली. त्यामुळे दोन जो काय अस्थिरतेच्या कालखंडामध्ये 1529 ते 42 या कालखंडामध्ये अच्युतराया की जो कृष्णदेवरायाचा भाऊ होता तो सत्ताधीश बनतो. आणि नंतर उत्तराधिकाऱ्यांमध्ये सुद्धा काही वादंग किंवा उत्तराधिकाऱ्यांमध्ये सुद्धा काही चर्चा विमर्श आपल्याला होताना दिसतात. आणि सदाशिव नंतरच्या काळामध्ये सदाशिव जो खरं तर अच्युतरायाचा पुतण्या होता, तर त्या सदाशिव हे सिंहासनाधीश होतात. आणि जसं की आपण बघितलं की सत्ताही जावयाच्या हातात राहते रामरायाच्या. दुसऱ्या बाजूला म्हणजे एका बाजूला विजयनगर साम्राज्य म्हणूनचा एक बल्लाढ्य भव्य असा हृदय, दुसऱ्या बाजूला धोरण म्हणून मुस्लिमांना त्यांच्या फौजेमध्ये असलेलं स्थान, असा हा सगळा पट समजून घेतल्याच्या नंतर तिसरा जो महत्वाचा प्लेयर या कालखंडामध्ये होता की ज्याची चर्चा करणं आपल्याला अत्यावश्यक आहे तो म्हणजे पोर्तुगीज. त्या पोर्तुगीजांचा राजकीय प्रणाली किंवा सत्ता म्हणून झालेला होता. त्यामुळे मार्टिन अल्फान्सो डिसोजा हा गोव्याचा गव्हर्नर बनतो.
आणि त्याच्याच नात्यातला की त्याच्याच वंशावळीतला नंतरचा जो काय अधिकारी आहे तो जोआ डी कॅस्ट्रो. हा सुद्धा एक महत्वाचा पोर्तुगीज अधिकारी म्हणून 1501 या ठिकाणी ओळखला जातो. का परंतु हा जो जोआओ डी कॅस्ट्रो आहे याच्यामुळेच खरं तर रामरायांनी घोड्यावर बख्तिदारी स्थापन केली. त्यामुळे रामराया हा ट्रेड व्यापार किंवा ट्रेडमध्ये घडत असलेला किंवा हॉर्स ट्रेड किंवा घोड्यांमध्ये घडत असलेला जो काही व्यापार होता त्याच्या संदर्भात सुद्धा इथे दाखले म्हणतात. आणि हा कालखंड असा आहे की वेगळ्या पद्धतीच्या सृजनशील अशा ताकदीचा सुद्धा उदय आपल्याला या कालखंडामध्ये होताना आपल्याला दिसतो. आणि जेव्हा अल्फान्सो डिसूजा हा गोवाचा गव्हर्नर झाला त्याच काळामध्ये गोवा किंवा गोव्यातलं काही महत्वाचे जे काही 2-3 बंदर आहेत त्याच्यात लूट सुद्धा आपल्याला मिळालेली दिसते. उदाहरणार्थ भटकळ हे जे काही ठिकाण या कालखंडामध्ये दिसून येते. आणि हॉर्स ट्रेडिंग किंवा घोड्याची मक्तेदारी ही एक वेगळ्या पद्धतीची कॉमन अशी गोष्ट किंवा कॉमन अशी बाब या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यामुळे एका बाजूला हॉर्स ट्रेडिंग किंवा घोड्याचा आपल्या व्यवसायासाठीचा वापर होत गेला. इतर जे काही महत्त्वाचे ज्या गोष्टी आहेत त्याही या कालखंडामध्ये घडत गेल्या. परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो धागा आहे की विजयनगर साम्राज्य यांनी त्यांचं सांस्कृतिक वैभव, कला, आर्किटेक्चर, वास्तुशिल्प इत्यादींचे नमुने ऐतिहासिक दाखले म्हणून मागे सोडलेले आहेत. हम्पी तर हा जो सगळा पट्टा आहे तो बहामनी आणि विजयनगर साम्राज्याचा पट्टा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दक्षिणे ज्या उत्तरेमध्ये खरं तर दक्षिण किंवा दख्खन स्टेट्समध्ये जेव्हा विजयनगर साम्राज्याचं लोण पसरतं किंवा विजयनगर साम्राज्य हे स्थापित होतं तेव्हा ते हळूहळू अतिदक्षिणेकडे सुद्धा जायला लागतात. विजयनगर 1512ला जेव्हा विजयनगरांचं शासन हे स्थापित होतं म्हणजे त्यांचं आधिपत्य त्यावर स्थापित होतं तेव्हा राजगंभीराजन की ज्याला तोंडाई मंडळ म्हटलं जातं, कालिकतचा झाबुरी, क्विलोन किंवा केरळ इत्यादी गोष्टी खरं तर या विजयनगरच्या साम्राज्याने आपल्या अखत्यारीत घेतल्या किंवा त्याच्या संदर्भातल्या गोष्टीचा दाखला घेतला. आणि याशिवाय सुद्धा इतर महत्त्वाचे जे काय राजवटी त्या काळामध्ये होत्या त्या राजवटींना सुद्धा ताब्यात घेतलं किंवा वश केलं किंवा हस्तगत केलेलं आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ चेर किंवा चोला याचं एक जे साम्राज्य आहे ते सुद्धा हळूहळू ब्रिटिशांनी हळूहळू ते त्यांनी ताब्यात विजयनगरच्या लोकांनी ते ताब्यात घेतलं. आणि चोर चोला सोबत तंजूर, पदुकोट्टाई आणि मदुराची मनभूषा इत्यादी जे काही गोष्टी किंवा प्रांत आहे किंवा हे जे काही महत्त्वाचे ऐतिहासिक गोष्टी आहेत या सगळ्या राजवटींना हळूहळू विजयनगर साम्राज्याने आपल्या अधीनस्थ केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर विजयनगरचा आणि दक्षिणेतला संदर्भ उजागर करताना आपल्याला इथली महत्त्वाची जी काही लोकसंख्या बहुजन किंवा मेजॉरिटरी लोकसंख्या होती ती वैविध्यपूर्ण संस्कृतीची किंवा संस्कृतीने नटलेली होती असे आपल्याला गोष्टी समजतात. त्यामध्ये तामिळ, कन्नड, तेलुगू भाषिक या सगळ्यांचा उहापोह या सगळ्यांचा संबंध विजयनगर साम्राज्याच्या आपल्याला दिसतो. ह्या सगळ्या ज्या काही ऐतिहासिक घडामोडी घडत होत्या याचा कॉग्निझन्स घेऊनच विजयनगर साम्राज्याने आपल्या स्वतःबद्दलचे काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे विजयनगर साम्राज्य यांनी आसपासच्या काही राजवटींना अधिकृतपणे आपल्या अधीनस्थ केलं आणि त्याचबरोबर दक्षिणेतल्या सुद्धा राजांना किंवा काही महत्त्वाच्या गोष्टींना खरंच त्याच्यामध्ये दक्षिणेमध्ये अवरोध केलेला आपल्याला. त्याच्यानंतर मग दख्खनची जी मुस्लिम स्टेट्स होती ती मुस्लिम स्टेट्स म्हणजे नेमकी काय की जसं सुरुवातीच्या काळामध्ये हे जे काही मुस्लिम स्टेट्स होते ते बहामनी सल्तनत म्हणून ओळखले गेले आणि बहामनी साम्राज्य म्हणून ओळखलं गेलं, बहामनी सल्तनत म्हणून ओळखलं गेलं. परंतु हळूहळू त्यांच्यामध्ये सुद्धा विभाजन घडत गेलं
किंवा स्प्लिट घडली आणि बहामनी साम्राज्याचे जवळजवळ 5 तुकडे आपल्याला त्या काळामध्ये होताना दिसतात. म्हणजे 1538ला. कारण बहामनी राज्याचं विभाजन हे 1538 मध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. बहामनी राज्याचं विभाजन झाल्याच्या नंतर जी काही महत्वाचे 5 राजवटी तयार झाल्या त्यातल्या काहींना त्यांनी स्वतःची स्वायत्ता असल्याचा आविर्भाव आणला आणि परंतु नंतर च्या काळामध्ये आपल्या संरक्षणासाठी सुद्धा एकमेकांवर अवलंबून राहणं, परस्पर सामंजस्य करणं याच्या सुद्धा गोष्टी घडत गेलेल्या होत्या. त्यामुळे म्हणून अहमदनगर आणि विजापूर या 2 राज्यांमध्ये खरं तर या स्प्लिट कंट्रीज म्हणून ओळखले गेले. यांच्यामध्ये परस्पर संबंध आपल्याला स्थापित होतो 1542-43 आणि अहमदनगर आणि विजापूर यांच्यामध्ये काही करार घडून येतात. त्यामुळे विजयनगर विरुद्ध विजापूर त्यामुळे या करारात जे काही घडले त्याच्यामुळे मुक्त हस्तांनी मदत आपल्याला करतात. त्यामुळे हे हा जो दख्खनी पठारी प्रदेश आहे की दख्खनचा भाग आहे तो सुद्धा रामरायाचं डेक्कन म्हणून ज्याला ओळखलं गेलं आणि त्यांचे संबंध अत्यंत कॉम्प्लेक्स पद्धतीचे असलेले आपल्याला दिसून येतात. कारण या राज्यांनी अहमदनगरला बिदरच्या विरोधात मदत केली रामरायाने आणि अहमदनगरने गुलबर्ग्यावर त्या काळातला तो गुलबर्गा हा विजापूरचा प्रदेश म्हणून ओळखला गेला. त्यामुळे त्याच्या हा जो काही प्रदेश आहे अहमदनगर गुलबर्ग्यावर हल्ला केल्यानंतर तेव्हा रामराय विजापूरच्या राज्यकर्त्यांच्या मदतीला आपल्याला आलेले दिसून येतो. त्यामुळे हे जे काही सामंजस्य करार आपल्याला विजयनगर बहामनी आणि इतर कॉन्टॅक्ट्समध्ये दिसून येतात तर ते तिथल्या भौगोलिक आणि एक वेगळ्या पद्धतीच्या राजकीय परिस्थितीची गरज म्हणून सुद्धा आपल्याला दिसून येते. आणि पर्यायाने नंतरच्या काळामध्ये अहमदनगरने सुद्धा 1560च्या दरम्यानमध्ये विजापूरवर स्वारी केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे ह्या आपापसातल्या कुरघोडी आणि खरं तर यांच्या बहामनी साम्राज्य किंवा स्टेट्स उदयाला आल्याच्या नंतर त्यांचं पहिलं कन्फ्रंटेशन किंवा त्यांचा पहिला लढा किंवा विसंवाद किंवा संघर्ष कालखंडामध्ये दक्षिणेच्या संदर्भातच राहिले. त्यामुळे बहामनी आणि विजयनगरांच्या मध्ये एक अजून दुसरी म्हणजे गोवा ही बॉर्डर होती, सीमा होती, परंतु एक अजून महत्वाच्या नद्या की ज्याला खरं तर तुंगभद्राचे खोर हे सुद्धा एक महत्वाचं बॉर्डर म्हणून त्या कालखंडामध्ये दिसून येतं. त्यामुळे अहमदनगरने 1560 मध्ये विजापूरवर स्वारी केलेली दिसून येते. आणि मग नंतर रामरायांनी सुद्धा बिदरवर हल्ला करून सुरक्षा कराराचे उल्लंघन केले. कारण या सततच्या बहामनी आणि विजयनगर साम्राज्यामुळे ह्या दोन्ही राज्य खरं तर जेरी झाली होती आणि हळूहळू त्यांनी जो तुंगभद्रा खोऱ्याच्या प्रदेशावर कुणाचा नेमका अधिकार राहील याला घेऊन जो संघर्ष होता तो संघर्ष सामोपचाराने मिटवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तुंगभद्रेचं खोर हे या 2 सत्तांमधल्या संघर्षाचं एक महत्वाचं कारण आपल्याला दिसून येतं. त्यामुळे रामरायाने सुद्धा बिदरवर हल्ला केला आणि हे सगळे हल्ले घडत असताना एक वेगळ्या पद्धतीचं विजयनगर साम्राज्याची कॅरेक्टरिस्टिक्स नव्याने उभी राहताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे एकतर तुंगभद्रेचं खोरं, दुसरीकडे गोलकंडा गोलकंड्याचा जो प्रदेश होता हाही प्रदेश असा होता की मेजॉरिटरीयन गोष्टी चा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. अहमदनगर आणि गोलकंडा ही म्हणजे बहामनी साम्राज्य खरं तर उभी राहिल्यानंतर तर हे बहामनी जे साम्राज्य उभं राहतं त्या बहामनी साम्राज्यानंतर खरं तर विजयनगर यांच्या बहामनीमध्ये संघर्ष होतो. पण नेमकं हे बहामनी साम्राज्य कशा पद्धतीने उभं राहिलं तर बहामनी साम्राज्याचा जो संस्थापक होता की जो किंवा महत्वाचा राजा होता की जो हसन गंगू म्हणून सुद्धा ओळखला. तर या प्रदेशामध्ये एक ब्राह्मण आणि हसन गंगूने किंवा हसन याने खरं तर त्या गंगूच्या हाताखाली किंवा त्याच्या एका ब्राह्मण अधिकाऱ्याच्या हाताखाली बरीच वर्ष काम केलेलं आपल्याला दिसून येतात. आणि जेव्हा तो या भूप्रदेशाचा सम्राट किंवा अधिकारी बनतो तेव्हा त्याने जे काम अगोदरच्या शासकांच्या अंतर्गत केलं त्याला पर्याय म्हणून त्याने अशा पद्धतीचं नाव म्हणून त्याला मिळतं की हसन गंगू. त्यामुळे हसन गंगू याने या बहामनी साम्राज्याचं गोष्ट
मुहूर्तमेढ रोवली असेही म्हटलं जातं. त्यामुळे अहमदनगर आणि गोलकोंडाच्या हे जे काय परस्पर आक्रमण आहे त्या आक्रमणाच्या विरोधात नंतर विजयनगर आणि विजापूर यांनी आपसातले संघर्ष किंवा कॉन्ट्रडिक्शन मिटवून या दोन साम्राज्याच्या किंवा किंगडमच्या विरोधात हात त्यांनी आपसापसामध्ये हात मिळवणे आपल्याला केल्याचे दिसून येते. रामरायाचं जे धोरण होतं की विजयनगरचा महत्वाचा जो काय राजा की सम्राट होता की तो एका मुस्लिम राज्याला दुसऱ्या मुस्लिम राज्याविरुद्ध खेळवण्याचं धोरण होतं. ओके. आणि याद्वारे रामराया विजयनगरचं साम्राज्य प्रोटेक्ट करू पाहत होता. कुठल्या अर्थाने जर समजा अशा पद्धतीचे संघर्ष, कारण जुनी बहामनी सल्तनत ही विभाजित झाल्यामुळे त्याच्या या सगळ्या विविध कॉन्ट्रडिक्शन्स किंवा बॉर्डर डिस्प्यूट्स किंवा सीमारेषांमुळे ती विजयनगरवर सुद्धा हल्ला करू शकते. या भीतीपोटी किंवा या सावधानतेपोटी रामरायाने एक वेगळ्या पद्धतीचं धोरण, थोडं चलाखीचं अवलंबलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे मुस्लिम राज्याला दुसऱ्या मुस्लिम राज्याविरुद्ध खेळवण्याचं सूत्र किंवा टॅक्टिक्स ज्याला आपण वॉर स्ट्रॅटेजी म्हणू शकतो, ती विजयनगर साम्राज्याने खेळलेली आपल्याला दिसते. ठीक आहे. पण नंतर गोलकोंडा, अहमदनगर, बिदर, विजापूर या सगळ्यानंतर विजयनगरला एकत्रपणे एक रॅलीचा भाग आहे. त्यामुळे किंवा यांच्यामध्ये एक सामंजस्य घडत आलेलं दिसून येतं. परंतु तो संघर्ष जो होता बहामनी आणि विजयनगरचा किंवा दोन्ही याच्यातला तो पूर्णपणे संपलेला नव्हता. कारण संधी मिळेल तेव्हा बहामनी विजयनगरच्या साम्राज्यावर हल्ला ठोकत असत आणि संधी मिळेल तेव्हा बहामनी सुद्धा पर्यायाने अशाच पद्धतीच्या गोष्टी करत असत. आणि या सगळ्याचा शेवट नंतर जे बहामनी, मोहम्मद गवार आणि इतर विशेषतः इकडचा जो राजा आहे यांच्यामध्ये जे काय शेवटचा संघर्ष झाला, खरं तर हा बहामनी आणि विजयनगर साम्राज्याचा संघर्ष म्हणून सुद्धा याच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे तो संघर्ष तालिकोटा येथे 1565 या कालखंडात. तालिकोटा हे खरं तर एका कृष्णजी नदीजवळचं एक भूप्रदेश, टाऊन किंवा गाव, की जिथे जो रामराया होता विजयनगर साम्राज्याचा महत्वाचा माणूस, त्याचा वध किंवा त्याचा खून खरं तर बहामनी सल्तनतीच्या सरदारांनी किंवा अधिकाऱ्यांनी केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे तालिकोटा 1565 मधलं हे विजयनगर साम्राज्य लयाला जाण्याचं बॅटल ग्राउंड किंवा युद्ध म्हणून ओळखले जाते. 1565 नंतर अति दक्षिणेकडचं विजयनगर साम्राज्य हे लयाला गेलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु या विजयनगर साम्राज्यामध्ये कुठल्या पद्धतीच्या रचना, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, तर खरं तर एक रिच्युअलिस्टिक किंगशिप म्हणून ती डेव्हलप झालेली आपल्याला दिसून येते. परंतु याचा अर्थ, आणि नंतर हळूहळू या साम्राज्याला जी हिंदू आयडेंटिटी जोडली, याचा अर्थ बिगर हिंदू किंवा हिंदू साम्राज्याच्या विरोधात विजयनगर साम्राज्य काही लढत होतं असं नाही. याचा म्हणजे उदाहरण म्हणून हिंदू शासक ज्यांच्या विरुद्ध विजयनगरच्या राज्यकर्त्यांना लढावे लागले ते म्हणजे ओडिशाचे गजपती. त्यावेळेला ओडिशा या राज्याचे काय गजपती हे जे काही शासक होते तेही हिंदूच होते आणि विजयनगर साम्राज्य सुद्धा हिंदूच होतं. परंतु या दोघांमध्ये सुद्धा संघर्ष आपल्याला दिसून येतो. ही गोष्ट झाल्याच्या नंतर परंतु महत्वाचं काय होतं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या रिच्युअल, सांस्कृतिक अशा किंगशिपला प्रोत्साहन विजयनगर साम्राज्यात दिलं. त्यामध्ये मग रामनवमीचा महोत्सव, महानवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणे आणि तो असा शाही प्रोग्राम म्हणून सेलिब्रेट करणे. जसं की म्हणजे महानवमीचा उत्सव हा 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यान आणि जवळजवळ 9 दिवस चालणारा शाही प्रोग्राम म्हणून, शाही सोहळा म्हणून त्याची ओळख होती. आणि 10व्या दिवशी या प्रोग्रामच्या, या महानवमीच्या 10व्या दिवशी खरं दसरा हा सण त्याला जोडला जातो. तेव्हा विजयनगरच्या साम्राज्याने जे काय वेगळं सांस्कृतिक वैभव आहे त्याच्याकडे तसं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं. म्हणजे जरी समजा त्यांचे ओडिशाच्या गजपतीशी संघर्ष होत असला तरी हिंदू अस्मिता, हिंदू ओळखी, हिंदू सांस्कृतिक पैलू याच्यावर सुद्धा त्यांनी
त्याची दखल घेतली की त्या किंवा या या प्रकारामुळे हे रिच्युअल किंगशिप होतं असं म्हटलं गेलं. आणि स्वतः राजाने मग वेगवेगळे रिच्युअल्स इनोव्हेट केले किंवा त्याची सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे महत्वाचे ट्रान्सफॉर्मेशन्स किंवा बदल खरं तर धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि या कालखंडामध्ये मग मुळात एक महत्वाचा जो काही प्रश्न आहे की ब्राह्मण हा जो काही एक महत्वाचा समुदाय होता, तर त्याचा राजकीय भूमिका या कालखंडामध्ये नेमकी काय होती. जसं की आपण अगोदर बहामनी साम्राज्य सुद्धा समजून घेतलं, तर बहामनी हा ब्राह्मणीचा अपभ्रंश सुद्धा असू शकतो. आणि आणि त्याचा एक ऐतिहासिक दाखलाच होता की मोहम्मद गौवार हा एका ब्राह्मणाकडे सर्वंट किंवा एक अधिकारी म्हणून काम करत होता. आणि नंतर जेव्हा तो सशक्त बनला, सम्राट बनण्याचा लायक झाला, तर त्या सगळ्या राज्याला ब्राह्मणांचा अपभ्रंश म्हणून बहामनी म्हटलं गेलं. परंतु मुद्दा काय आहे की या सगळ्या विजयनगर आणि सल्तनतीच्या संघर्षामध्ये सुद्धा ब्राह्मण एक प्रॉमिनंट ग्रुप्स म्हणून विजयनगर साम्राज्यामध्ये उभे राहतात. परंतु ब्राह्मण समुदाय म्हणून आणि त्याचा रोल म्हणून, भूमिका म्हणून अगोदरची किंवा प्राचीन भारतातली जी काय होती ती अशी आपल्याला इथे दिसत नाही. कारण वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑक्युपेशन्स किंवा व्यवसायामध्ये विजयनगरच्या साम्राज्यातील ब्राह्मण सहभागी होताना आपल्याला दिसतात. म्हणजे विशेषतः दुर्गादार आहे, म्हणजे किल्ल्याचे प्रभारी ज्या या काळात जे नियुक्त केले जातात ते मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मण म्हणून नियुक्त केले जातात. अर्थात या सगळ्या किल्ल्याच्या प्रभारी या पदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेलुगू ब्राह्मणांचा सहभाग आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ते त्याचं एक ते वैशिष्ट्य म्हणून सुद्धा बघता येईल. परंतु ब्राह्मणांना आपण या काळातील ब्राह्मणांना सुद्धा फक्त लेखणी म्हणजे काहीतरी आपला अभ्यास वगैरे असं समजत असलो तरी त्यांना प्रशासक होण्याची अंतर्गत इच्छा आणि बऱ्याचशा लेखापाल म्हणून सुद्धा त्याची इच्छा नोंदवली जाते. तेव्हा खरं तर त्यांना प्रशासक आणि लेखापाल होणं आवडलं असतं, अशा पद्धतीचं विश्लेषण आपल्याला याच्यातून उभं करता येईल. नंतर काही दाखले आपल्याला असेही मिळतात म्हणजे विजयनगर साम्राज्याच्या संदर्भामध्ये की काही ब्राह्मणांनी काही ब्राह्मणी सैन्यामध्ये लष्करी पदावर ज्याला लष्करी कमांडर म्हणून म्हणता येईल, त्या लष्करी कमांडर म्हणून सुद्धा पद त्यांनी भूषवण्याचं. त्याच पद्धतीने एक महत्वाचा की जसं की आपण त्यांना म्हटलं की हिंदू रिच्युअलिस्टिक किंगशिप म्हणून विजयनगरच्या साम्राज्याकडे बघितलं जातं. परंतु या कालखंडामध्ये राजे, वेगवेगळे संप्रदाय आणि एक वेगळं मंदिर यांचा सुद्धा परस्पर संबंध आपल्याला दिसतो. आणि वेगळ्या पद्धतीची टेम्पल इकॉनॉमी, टेम्पल रेव्हेन्यू कलेक्शन सुद्धा या कालखंडामध्ये दिसतं की हा जो कालखंड आहे तो 1350 ते 1650 म्हणजे असा जवळजवळ 300 वर्षाचा कालखंड, याच्यामध्ये हे आंतरसंबंध दृढ होत गेलेले आपल्याला दिसत. आणि प्रामुख्याने खरं तर या प्रक्रियेचा भाग म्हणून वेगवेगळ्या तामिळ धार्मिक संघटना याचा सुद्धा उदय होतो किंवा हे सगळे महत्वाचे या धार्मिक संघटना वेगवेगळ्या टेम्पल रिलेटेड संबंधाशी किंवा टेम्पल रिलेटेड ऍक्टिव्हिटीशी सुद्धा संबंधित असतात. त्यामुळे मंदिर हे जे आहे त्या काळातलं ते एक शाश्वत साम्राज्य म्हणून सुद्धा कन्सिडर केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर मंदिर हे सांप्रदायिक नेते जोडणारा दुवा म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागलं. त्यामुळे मंदिर राजे संप्रदाय या सगळ्यांना विजयनगर साम्राज्यामध्ये एक वेगळं बदल म्हणजे करणे किंवा स्थानिक सांप्रदायिक गटातून किंवा स्थानिक जे छोटे छोटे गट होते त्या सगळ्या गटातून याचं नियमन करणं अशा पद्धतीच्या सुद्धा गोष्टी या मंदिराच्या संदर्भात घडत होत्या. परंतु मुख्यतः या कालखंडातलं म्हणजे मंदिर जरी असलं तरी त्याचा प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासकीय हस्तक्षेप करण्याचा अधिकार राजाने स्वतःकडे राखून ठेवला होता. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या घटना घडत होत्या हे सगळे जे वेगळ्या पद्धतीची मंदिर अर्थव्यवस्था उभी राहत होती आणि मंदिर अर्थव्यवस्था एक वेगळ्या पद्धतीने सामाजिक उत्पादन करत होती. या सगळ्यांना एक राजाची संमती होती, राजाश्री होता. आणि त्यामुळे राजे, संप्रदाय आणि मंदिर यांचा एक वेगळा आंतरसंबंध विजयनगरच्या कालखंडामध्ये विजयनगर साम्राज्याच्या संदर्भामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपण दख्खन आणि विजयनगरचं साम्राज्य
याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी, घडामोडी, इव्हेंट्स समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास किंवा वेगळा मध्ययुगीन भारताच्या संदर्भातला, परंतु याचा पुढचा टप्पा म्हणजे हळूहळू काय गोष्टी घडत चालतात आणि कुठल्या पद्धतीचं इतिहास आकाराला येत जातोय आणि त्याच्यातून वेगवेगळ्या कुठल्या कशा कशा संस्था उभ्या राहतात याचे दाखले आपल्याला या सगळ्या याच्यातून मिळतील. आणि आज आपण इथेच थांबू. त्याचबरोबर विजयनगरच्या साम्राज्याच्या अंतर्गत प्रशासनामध्ये न्यायिकारा प्रणाली, ज्यामध्ये नायक, अमरनायक अशी प्रमुख पदव्या आहेत की ज्या लष्करी प्रमुख धारण करतात किंवा योद्धे नायक वगैरे. परंतु नायक ही जी पदवी आहे ती फक्त रॉयल सरकार किंवा रॉयल फॅमिलीजचे एजंट्स म्हणूनच त्याच्याकडे बघितली जाते. आणि संपूर्ण नायक व्यवस्थेचा जो आधार होता तो सामंती होता, म्हणजे फ्युडल होता, म्हणजे एक शेती केंद्रित अशी व्यवस्था होती. पुढे अयागार प्रणाली वगैरे सुद्धा येते की ज्यामध्ये जमीन आणि उत्पादनाचे हक्क या सगळ्यामध्ये असतात. आणि अगोदर आपण जसं मंदिराचा उल्लेख केला तर या कालखंडामध्ये मंदिराची आर्थिक भूमिका सुद्धा महत्त्वाची होती. त्यामुळे विजयनगरचं साम्राज्य हळूहळू वेगवेगळ्या प्रोव्हिन्समध्ये, प्रांतात, ज्याला तरफ म्हटलं गेलं, त्या तर्फांमध्ये किंवा प्रांतामध्ये विभागतं. त्यामुळे विभागीय राज्य होतं. सामंती मॉडेल, ज्याचं एक मॉडेल फ्युडल पद्धतीचं प्रारूप विजयनगर साम्राज्याचं स्वरूप म्हणून त्याच्याकडे आपल्याला बघता येईल. आज आपण इथे पुन्हा नव्याने